राम राम आणि जय हिंद सर्वांना. चला आज थोडी पुण्याची कामं करू. क्षेत्र कुठलंही असो, कुठल्याही क्षेत्रात मागं राहायचं नाही हे आपलं ध्येय असलं. नवीन नवीन गोष्टी शिकण्याचं आणि जाणून घेण्याचं माणसाला वेळ असलं पाहिजे. सकाळपासून धावपळ चालू आहे. या धावपळीत व्यायाम करूनच मी कामाला लागलो आहे. नुसती एक्सरसाइज नाही तर काम केल्यानंतर ही बॉडी बनते. ही तयारी गणपतीच्या महाप्रसादाची चालू आहे आणि मी आज 40 किलो आटा मारण्याचे टार्गेट पूर्ण केले. आज मंदिरामध्ये सत्यनारायणची पूजा घातली गेली आणि त्यानंतर देवाची आरती झाली. पूजेच्या वेळी भक्तजन कुठेही असोत पण आरतीच्या वेळी सर्वजण हजर राहतात, कारण आरती झाल्यानंतर प्रसाद मिळतो. आरती करून देवाचे दर्शन घेऊन सर्वजण पंक्तीला बसले. सर्वात प्रथम लहान मुले व फॅमिलींची बैठक बसवण्यात आली, जी भारतीय बैठक पद्धती होती. आणि खाल्लेलं अन्न जिरण्यासाठी ईश्वरी क्रॉस ट्रेनर चालवू लागली. तिला पाहून इंद्रनील ही घोड्यावर बसल्याचा अनुभव घेऊ लागला. शाळेमध्ये पूर्वा खूप बोलते पण मला पाहून आज ती गप होती. आज खूप दिवसांनी मराठी अभंग गायले आणि आज मी स्वतःला अजित कडकडे असल्याचं समजत होतो, कारण मी त्यांचा डायहार्ट फॅन आहे. दिवस हा तुमच्यासाठी मावळतो. तुमचा दिवस हा 12 तासाचा पण आमचा दिवस हा 24 तासाचा. तुम्ही समजलाच असाल.